तळ कोकणातल्या सावंतवाडी आणि कुडाळ यांच्या दरम्यान असलेलं आकेरी हे गाव. आणि या आकेरी गावात आहे सुंदर आणि पुरातन असं श्री रामेश्वराचं मंदिर. आपण आजच्या ब्लॉगमधून याच मंदिराचं दर्शन घेणार आहोत. सावंतवाडीतून कुडाळ रोडकडे निघालो की हा आकेरी तिठा लागतो. तिथंच हा छत्रपती महाराजांचा पुतळा आहे. उजवीकडून सरळ रस्ता रामेश्वर मंदिराकडे जातो. या तिठ्यापासूनच रस्त्यावर रांगोळी काढलेली दिसली. या काळ्या रस्त्यावर हा पांढरा रंग फार उठून दिसत होता. समोरच हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. त्यातून आत गेल्यावर माळ रानावरच्या प्रशस्त अशा परिसरात हे मंदिर आहे. लाकूड आणि काळ्या दगडी बांधकामात उभारलेल्या या पुरातन वास्तूत प्रवेश करताच इथला थंडावा चटकन लक्षात येतो. संपूर्ण काळ्या दगडात कोरलेल्या कमानीतून आत प्रवेश केला. समोर थक्क करणारं दगडी बांधकाम आहे. 6 दगडी भरभक्कम खांबांनी हा आतला मंदिराचा डोलारा पेललाय. लाकूड आणि या काळ्या दगडाची रंगसंगती अगदी डोळे दिपवून टाकणारी आहे. प्रत्येक खांबावर वेगळं नक्षीकाम केलंय. लाकडावरची ही कलाकुसर अगदी उत्तम आहे. समोर नंदी, गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला 2 द्वारपाल उभे आहेत आणि आत सुंदर अशी पिंडी आहे. मेरो पृष्ठ ऋषी कर्म पांढरी शुभ्र फुलं पिंडीवर उठून दिसत आहेत. कानावर पडणारे मंत्रांचे आवाज आणि मध्येच येणारा घंटेचा निनाद निस्सीम ऊर्जा देऊन गेले. हा बाजूचा दरवाजा साधारण 5 फुटांचा असेल. एकच माणूस आत बाहेर करू शकेल एवढाच. त्यावरही सुंदर फुलं कोरली आहेत. मन प्रसन्न करणारे धूप फुलांचे सुगंध संपूर्ण गाभाऱ्यात रेंगाळत मनाला उत्साहित करत होते. सारं काही मनात आत खोलवर साठवून ठेवण्यासारखं.
तिथे बऱ्याच गोष्टी काळ्या दगडात कोरलेल्या दिसल्या. हा बसायचा चोपाळा, त्याला असलेले हे 4 खूर, बसण्यासाठी केलेली ही व्यवस्था, ही सुद्धा काळ्या दगडाचीच. गाभाऱ्याजवळ असलेला चौरंग सुद्धा काळ्या दगडाचाच दिसला. किती पुरातन वस्तू असतील या. बसल्यावर ना एकदम थंड वाटतं. कोवले आहेत लाकडाचं आणि दगड, लाकूड, दगड, काळा दगड एवढंच आहे या मंदिरात वापरायला. थंड वाटतंय. बाहेरचा व्हरांडा आणि त्यापुढे असलेला हा प्रशस्त मोकळा अगदी हवेशीर सभामंडप. वरती जाण्यासाठी हा लाकडाचा जिना आहे. आकेरी गावच्या या श्री रामेश्वराचे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा आणि वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना मानले जाते. मंदिराचा सभामंडप, आतील चौक, तसेच काळ्या अखंड दगडात कोरलेले मंदिराचे खांब आणि त्यावरील नक्षीकाम हे त्या काळातील कुशल कारागीर, कल्पकता, संस्कृती आणि बांधकाम तंत्रज्ञ यांचे दर्शन घडवते. सभामंडपात हे होमकुंड आहे. वरती सुंदर लाकडाचं बांधकाम आहे. माळरानावर असल्यामुळं हे अगदी हवेशीर आहे. श्री रामेश्वराचे हे प्राचीन मंदिर म्हणजे अभिजात कला, शास्त्र आणि नियम, रूढी, अव्यक्त विचारप्रणाली या सर्वांचा सुरेख संगम आहे. आजूबाजूला अशी छोटी छोटी मंदिरं आहेत आणि त्यामध्ये काळ्या दगडाच्याच मूर्त्या आहेत. समोर हे तुळशी वृंदावन आहे. इथे शंकराची पिंडी आहे, तुळस, कसं तरी मूर्ती आणि इथे पादुका आहेत. आणि हा आहे मंदिर. इथे 2 पादुका आहेत. हे कसलं आहे? वाघ आहे असं वाटतं. आणि खाली आडवा माणूस आहे. ओके, माणूस आहे. हा, खाली आडवा माणूस आणि वरती वाघ आहे. आणि हे असा आडवा आहे तो घोडा आहे, बरोबर. हे घोड्याचं पुढचं असतं ते पाय शेपूट. काय मूर्ती आहे इथे? काय आहे? हा रथ आहे. सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांनी या देवस्थानासाठी अर्पण केलेला हा रथ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या रथात बसून प्रदक्षिणा घातली जाते. हा रथ मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालतात आणि खूप मोठा हा रथ ना. पण आतमध्ये किती थंड वाटतं. आतमध्ये अगदी गार. बाहेर एवढं ऊन आहे पण आज आलं मस्त वाटतं. आताचे आमचे वसंत जागर आहे, चणा डाळीचे. आताचे म्हणजे यांचे सरकारी म्हणजे मग आमच्या गावकऱ्यांचे 1 महिना पुरा
त्या वसंत पूजा म्हणतात. वसंत पूजा, आता वसंत ऋतू हां ऋतूची फळं मिळव हां फळं असतात. डाळ आता आम्ही भिजत घालणार, गुरव पाणी ठेवलं का ते सुटी करून बसणार आणि नंतर संध्याकाळी पालखी झाल्यानंतर पालखी झाल्यानंतर निवेद करून पालखी. ते कधी पुराण असतं? रात्री कधी रात्री 7 वाजता आज दररोज आली दररोज कालच्या पाडव्यापासून पाण्यापासून चालू झालं. चालू झालं. आता कधीपर्यंत? 9 आता हे 9 दिवस. उद्या आमचे हे रामनवमी होणार ना, रामनवमी तर तेव्हा आमची गुढी जाणार मारुतीकडे याच्याकडे अशी. तरीच ती आतमध्ये हां, उभारली ती आम्ही तशीच उद्या आहे. याच्यात रोज आमच्या मग आमचं मारुती हां. मग मारुती काढणार समळा. मग तुमच्या घराजवळ उभारलेल्या गुड्या पण तोपर्यंत असतात? नाही त्या आमची उतरतात. देवाची देवाची एकच ती फाल्या मग रामनवमी दिवस ती काढ. ती काढणार. हां मग ते आमचे नरसिंह तिथे जाणार, मारुतीचा देवळा तिथे जाणार हां. आणि मग इथे येणार. मग आम्ही ती डाळ करणार, भजी काय ते नैवेद्य घालणार, काय पालखी काढणार. संध्याकाळचं नाही दुपारी ते दिवस दुपारी रामनवमीच्या दिवशी. रामनवमी जन्म होता रामनवमी. मग ते दिवस यात्रा असं नाटक अच्छा, इथे नाटक असतं. नाटक रामनवमीच्या दिवशी नाही दिवसभर कार्यक्रम असतात काय? दिवसभर कार्यक्रम असतात रात्रीच. याच्या राम जन्मदिवस सकाळी दुपारी 12 वाजता. मंदिराच्या बाजूलाच हे बाजूलाच ही तळी आहे. मंदिराच्या बाजूलाच ही तळी आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला ही पालखी आहे. त्यावर सुंदर देवदेवतांच्या मूर्त्या रंगवलेल्या आहेत. मंदिराचा परिसर ऐसपैस प्रशस्त आणि स्वच्छ आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी या मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दसऱ्याच्या 9 दिवस भजन गायन असे विविध कार्यक्रम केले जातात आणि 10व्या दिवशी शिवलग्न हा सोहळा पाहायला मिळतो. पुढे त्रिपुरारी पौर्णिमेला दीप प्रज्वलित केले जातात. नंतर महाशिवरात्रीला 2 दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. अगदी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागतात. श्री रामेश्वरावर अभिषेक केला जातो आणि रथामध्ये बसून मंदिराला प्रदक्षिणा केली जाते. रात्री कोकणातील पारंपरिक दशावतार नाटक सादरीकरण केलं जातं. गुढीपाडवा ते रामनवमी असा वसंतोत्सवही इथे साजरा केला जातो. कमीत कमी दगडाचंच आहे पूर्ण. निर्मिती ईश्वराकडनं आहे. पूर्ण काळ्या दगडातच आहे ना. स्वयंभू आहे, ईश्वराकडनं निर्मिती आहे, माणसांकडनं नव्हे. ओपन कधी असतं एरवी? असं सकाळी 7 ते 12 पर्यंत असतं. सोमवार 1:30 पर्यंत असतं. 7 ते
संध्याकाळी 6. आम्ही एकदा आलेलो तो बंद होतो ईश्वराचा टायमिंग तुमचं 6 नंतर योग्य दर्शन, दुपारी 12च्या आत या. मधला हा उग्र काळ आहे. त्यानुसार कोणती उघडं ठेवत नाही. श्रीदेव रामेश्वर पंचायतून बोगाटे कुटुंबीय सहज आले. शिवरात्री दर्शन घेतलेलं आहे. नाही आलोय आम्ही 2 बसलो. रात्री काय आहे? पालखी कधी असते? आता असणार, आज 11ला असणार. रात्री प्रदक्षिणा घालते मंदिराला. परवा पूर्ण रथात ना प्रदक्षिणा देवाची. मोठा रथ आहे तो. जाऊन उद्याचेच नरवाले मोठे. किती वाजता? परवा 11-12 नंतर परवा. कोकणातील पर्यटनापासून हे मंदिर तसे अजून वंचितच आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी असा ऐतिहासिक ठेवा प्रकाश झोतात येणं गरजेचं आहे. तसेच या पुरातन वास्तूंचे मूळ स्वरूपात जतन होणे आवश्यक आहे. अशा ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंचे जतन करताना इथलं पावित्र्य आणि संवेदनशीलता जपणं हेही तितकंच गरजेचं आहे. अशा ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूचं जतन करताना इथलं पावित्र्य आणि संवेदनशीलता जपणं हेही तितकंच गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट माझ्यासाठी फार अमूल्य आहेत. त्यातून असे छान छान व्लॉग बनवण्याची ऊर्जा मला मिळते. पुढचे असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.